नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू पंचांगातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे जया एकादशी. माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी ही एकादशी केवळ उपवासापुरती मर्यादित नसून ती पापांचा नाश करणारी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारी एक अद्भुत तिथी मानली जाते. असं सांगितलं जातं की जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने केल्यास मनुष्याला भूतप्रेत बाधा, दुःख, दारिद्र्य आणि जन्मोजन्मीचे पाप यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंची मनापासून पूजा केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. जया एकादशीशी संबंधित एक अत्यंत प्राचीन कथा सांगितली जाते. ही कथा ऐकण्यामात्रानेच अनेक पापांचे क्षालन होते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असं शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. म्हणूनच ही कथा प्रत्येक भक्ताने श्रद्धेने आणि शांत मनाने ऐकावी. आज मी तुम्हाला अशीच एक जया एकादशीची पवित्र कथा सांगणार आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये दडलेला आहे मोठा आध्यात्मिक अर्थ आणि जीवनाला मार्गदर्शन करणारा संदेश. कथा सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, विलंब न करता सुरू करूया जया एकादशीची पवित्र कथा. फुले. एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनासोबत धर्म आणि व्रतांच्या महत्त्वाबद्दल चर्चा करत होते. त्या प्रसंगी अर्जुनाने श्रीकृष्णांना विनम्र प्रणिपात करून स्तुतीपूर्वक म्हटलं, हे विश्वाच्या स्वामीना, आपण सर्व चराचराच्या उत्पत्ती, पालन आणि संहाराचे कारण आहात. आपल्या कृपेनेच चारही प्रकारच्या जीवांची सृष्टी चालते. आपणच चराचरातील अधिष्ठान आहात. मागील काळी आपण मला कृष्ण पक्षातील शततिला एकादशीचे महात्म्य सांगितले. आता कृपा करून मला सांगा, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी कोणती आणि तिचे महत्त्व काय? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी? तसेच त्या एकादशीच्या व्रताची कथा काय आहे आणि त्या उपवासाचे फल काय मिळते? अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले, पार्थ, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे नाव आहे. जया म्हणजे विजय, आणि या दिवशी उपवास केल्याने भक्त आपल्या पापांवर विजय मिळवतो. या पवित्र दिवशी भक्तांनी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करून उपवास करावा. जया एकादशीच्या उपवासाने मनुष्य भूत, प्रेत, पिशाच्य अशा नीच योनींत जन्म घेण्यापासून मुक्त होतो. या एकादशीचे व्रत काटेकोरपणे पालन केल्याने जणू मोठमोठे तप, यज्ञ आणि दान केल्या इतके पुण्य लाभते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळून उत्तम लोकांची प्राप्ती होते. म्हणूनच ह्या एकादशीला अत्यंत पुण्यदायी व महत्त्वाची मानली जाते. आता तू लक्षपूर्वक ऐक, मी तुला या जया एकादशीची एक प्राचीन पौराणिक आख्यायिका सांगतो. ही कथा ऐकल्यावर तुला या व्रताचे महात्म्य पूर्णपणे समजेल. श्रीकृष्ण कथा सांगू लागले. प्राचीन काळी स्वर्गलोकातील नंदनवन, देवराज इंद्राचे सुंदर उद्यान येथे एक भव्य उत्सव आयोजित करण्यात आला होता. स्वर्गातील सर्व देवता, गंधर्व, अप्सरा आणि अनेक ऋषीमुनी त्या समारंभाला उपस्थित होते. नंदनवन सर्वत्र पारिजातक आणि इंद्रकुसुमांसारख्या स्वर्गीय फुलांनी सुशोभित झाले होते. मधुर सुगंध दरवळत होता. देवराज इंद्र स्वतः आपल्या रत्नजडित सिंहासनावर अमृताचा प्याला हातात घेऊन हा मनोरंजक कार्यक्रम आनंदाने पाहत होते. त्यांच्या सेवेसाठी अनेक अप्सरा भोवती हजर होत्या. चहूबाजूंनी आनंद आणि उत्साहाचे मंगल वातावरण पसरले होते. गंधर्व मधुर स्वरात गीते गात होते, तर अप्सरा लयबद्ध नृत्यांनी वातावरण अधिकाधिक मोहक बनवत होत्या. दिव्य संगीत, हास्यकल्लोळ आणि आनंदाच्या लहरींनी संपूर्ण नंदनवन दुमदुमून गेले होते. त्याच सभामंडपात पुष्पावती नावाची एक अप्सरा आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. लयबद्ध तालावर तिचे पदन्यास हलत होते आणि प्रत्येक हालचालीत एक अनोखी आकर्षकता प्रकट होत होती. पुष्पावती अतिशय सुंदर रूपाची होती आणि तिच्या चेहऱ्यावर मधुर भाव चमकत होते. तिचे नृत्य पाहून देवगण आनंदित होऊन टाळ्या वाजवत होते. तिच्या नृत्यातील हावभावांनी ती त्या सभेत अनेकांची हृदये जिंकत होती. पुष्पावतीचे सौंदर्य वर्णन करण्यासाठी शब्दही तोडके पडतील. तिचे सडसडीत लांब बाहू जणू रेशमी दोऱ्यासारखे रमणीय दिसत होते. चंद्रालाही लाजवेल असा तिच्या मुखकमलाचा तेजस्वी शुभ्र प्रकाश होता आणि तिचे मोठे टपोरे नेत्र कमळाच्या पाकळ्यांसारखे भासत होते. कानात रत्नजडित कुंडले झुलत होती. तिचा मान शंखासारखा सुडौल होता आणि त्यावर 3 सौंदर्य रेषा स्पष्ट दिसत होत्या.
पुष्पावतीची करगोटी एवढी नाजूक कंबर आणि भरदार नितंब तिच्या रूपाला अद्वितीय लालित्य देत होते. संपूर्ण रूप अत्यंत सुडौल आणि शोभिवंत होते. अंगावर रेशमी वस्त्र आणि अलंकारांची झळाळी घेऊन तळपणारी पुष्पावती जेव्हा नृत्य करत होती तेव्हा तिच्या पावलांमध्ये जणू नवखिले लाल कमळ फुलले होते. तिच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन होताच सारे देवगंधर्व क्षणभर चकित झाले. गायनाच्या दरम्यान एका क्षणी मल्यवानची नजर नृत्यमग्न पुष्पावतीवर पडली. त्या अप्सरेचे अद्वितीय रूप पाहून तो काही काळ स्तिमित झाला. जणू कामदेवाने आपल्या पुष्पबाणांनी दोघांच्या हृदयांना वेध घेतला. पुष्पावतीलाही गाणाऱ्या मल्यवानच्या तेजस्वी रूपावर मोहिनी पडली. आपल्या नृत्याच्या मोहक हावभावांनी तिने मल्यवानचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या मधुर स्मितहास्यात आणि चित्ताकर्षक नयन इशाऱ्यांत अपार आकर्षण होतं. मल्यवान तिच्या रूपाच्या जादूमध्ये इतका हरवला की त्याचे गाण्याचे सूर आणि ताल चुकू लागले. तो नकळत गीतात चुका करू लागला आणि त्याचा स्वर तालाबाहेर जाऊ लागला. मल्यवानच्या या अचानक झालेल्या लयभंगामुळे संपूर्ण सभागृहात खळबळ उडाली. जे देव, ऋषी आणि इतर उपस्थित आनंद लुटत होते ते गोंधळून इकडे तिकडे पाहू लागले. मधुर संगीताच्या जागी आता विस्कळीत सुरांनी गडबड झाली होती, ज्यामुळे उत्सवाचा आनंद क्षीण झाला. काही क्षणांपूर्वी वातावरणात भरून राहिलेली प्रसन्नता आता विचित्र शांतता आणि अस्वस्थतेने व्यापली. गंधर्व व अप्सरांच्या कला सादरीकरणात आलेल्या या व्यत्ययाने अनेकांचे चेहरे पडले. सभेत उपस्थित ज्येष्ठ ऋषी आणि देवता नाराज होऊन आपसात कुजबुजू लागले. अचानक निर्माण झालेल्या या गफलतीचे त्यांना आश्चर्य आणि खेद वाटत होता. देवराज इंद्र हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पाहत होते. एका क्षणी त्यांनी शेजारी बसलेल्या पत्नी इंद्राणी देवीकडे हसत म्हणाले, आजचं गायन नर्तन किती मनोहर सुरू आहे ना. इंद्राणीनेही आनंदाने मान डोलावली. मात्र पुढच्याच क्षणी गायनात काहीतरी चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि इंद्रदेवांचा चेहरा करंड झाला. त्यांनी तत्क्षणी सिंहासनावरून उठून कडक आवाजात हाक मारली, मल्यवान, पुष्पावती. उपस्थित सगळे स्तब्ध झाले आणि सभेत पूर्ण शांतता पसरली. घाबरून गेलेले मल्यवान आणि पुष्पावती कापरे आवाजात देवेंद्र, देवेंद्र असे म्हणत थांबले. इंद्रांच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली होती. मल्यवान घाबरलेला आणि अपराधी मनाने पुढे सरसावला. त्याने दोन्ही हात जोडून कापऱ्या स्वरात विनवले, देवेंद्र, आमच्याकडून मोठी चूक घडली आहे. कृपा करून आम्हाला क्षमा करा. आम्ही या पवित्र सभेत हलगर्जीपणा केला याची आम्हाला मनापासून खंत आहे. पुढे अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. मल्यवानचे शब्द पूर्ण होण्याआधीच इंद्रदेव अधिकच क्रुद्ध झाले. त्यांनी दोघांवर रोष भरलेल्या नजरेने पाहत गर्जना केली, तुम्ही दोघांनी आमच्या दिव्य सभेत अतिशय अयोग्य आणि अनुचित वर्तन केले आहे. संगीत ही देवी सरस्वतीची पवित्र देणगी आहे आणि तुम्ही त्या संगीताचा तसेच येथे जमलेल्या आदरणीय जनांचा अपमान केला आहे. इतक्या थोर मंडळींसमोर तुम्ही असभ्यपणे वागलात. त्यामुळे माझ्या शापाने आता तुम्हाला स्वर्गलोक सोडावा लागेल. ताबडतोब पृथ्वीवर निघून जा आणि मृत्यूलोकात पिशाच्यांची नीच योनी भोगा. इंद्रांच्या या वाणीत प्रचंड रोष भरला होता. त्यांच्या या कठोर शापाने मल्यवान आणि पुष्पावती यांच्यावर जणू वीज कोसळली. दोघे थरथर कापू लागले. पुन्हा हात जोडून क्षमा याचना करण्याचा प्रयत्न करू लागले. पण इंद्रदेवांचा निर्णय अंतिम होता. सभेत उपस्थित कोणालाही हा कठोर निवाडा बदलण्यासाठी तोंड उघडण्याचे धाडस झाले नाही. देवराजांच्या वचनांना तोड नव्हती. इंद्रदेवांचा शाप उच्चारता क्षणीच दोघांच्या देहात विचित्र बदल होऊ लागला. मल्यवान आणि पुष्पावती यांच्या तेजस्वी दिव्य रूपांचे लोप होऊन त्या जागी कुरूप आणि भेसूर पिशाच्य रूप प्रकट झाले. स्वर्गातील त्यांचे देदीप्यमान सुंदर शरीर एका क्षणात काळवंडले गेले. त्यांच्या तेजस्वी मुखकमलावर काळवेटासारखा काळपट रंग पसरला आणि डोळ्यातील स्फूर्ती हरपली. अंगावरील दिव्य वस्त्र आणि अलंकार नाहीसे झाले. त्यांचे सौंदर्य आणि तेज नाहीसे झाले असता त्यांचे रूप भयावह विकृत राक्षसी आकृतीसारखे झाले. त्यांच्या डोक्यावरील सुंदर केस विस्कटून जका झाल्यासारखे दिसू लागले आणि हातपायांच्या नखांची लांबी भेसूर वाढली. शापित दोघांकडे पाहून सभेत उपस्थित देवता आणि अप्सरांनी भयभीत होऊन आपले डोळे झाकले. एक आर्त किंकाळी करत मल्यवान आणि पुष्पावती स्वर्गातून खाली मृत्यूलोकाकडे आदळू लागले. काही क्षणातच ते इंद्रसभा सोडून पृथ्वीवर हिमालयातील घनदाट जंगलात येऊन पडले. स्वर्गातील सुख, सौंदर्य आणि वैभव क्षणार्धात त्यांच्या हातून निसटले होते. आता एका भयंकर शापाचे भोग भोगण्यासाठी त्यांना मृत्यूलोकात फेकले गेले होते. स्वर्गातून अशा प्रकारे अधोगती होत असताना त्यांच्या हृदयात अपरंपार दुःख आणि पश्चात्ताप दाटून आला. पृथ्वीवर पडताच त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. ते हिमालयाच्या उंच पर्वतरांगांतील अंधाऱ्या जंगलात आदळले होते. सभोवताली फक्त उंच वृक्ष, दगडधोंडे आणि पांढऱ्या बर्फाची जाड चादर पसरली होती. हे भयावह निर्जन ठिकाण अत्यंत थंड आणि उग्र होतं. बर्फाळ वारे इतक्या वेगाने सुटले होते की त्यांच्या हाडांमध्ये शिरून देह गोठू लागला. सूर्यप्रकाश देखील त्या जंगलात क्वचितच शिरत होता.
स्वर्गातील आनंददायी सूर्योदय आणि मधुर संगीत जणू कायमचे मावळले होते. त्याऐवजी इथे काळोख, कडाक्याची थंडी आणि भयान शांतता त्यांची सोबत बनली होती. आपल्या नवख्या कुरूप पिशाच्च रूपाकडे पाहून दोघे स्वतःलाच ओळखू शकत नव्हते. त्यांच्या सुंदर दिव्य शरीरांचा नामोनिशाण उरला नव्हता. आता विकृत भेसूर देह घेऊन ते तिथे उभे होते. स्वर्गातील ऐश्वर्यशाली जीवन आता जणू एक स्वप्न झाले होते. जे काही काळापूर्वी देवलोकात तेजाने झळकत होते ते आता मृत्यूलोकात आधारासाठी वणवण फिरत होते. या निर्दयी थंड वातावरणातून थोडाफार आराम मिळावा म्हणून मल्यवान आणि पुष्पावती जागोजागी आसरा शोधू लागले. एके दिवशी त्यांना एक काळोखी गुहा दिसली आणि थकलेले दोघे त्या गुहेत शिरले. पण त्या गुहेत सर्वत्र बर्फाचा थर जमला होता आणि त्या बोचऱ्या थंडीतही त्यांना काही सुख नव्हतं. थरथरत काही काळ त्यांनी तिथे काळ काढला, पण अखेर छावणं मिळत नाही हे पाहून दोघे पुन्हा बाहेर पडले आणि हिमालयाच्या त्या पांढऱ्या जंगलातच भटकू लागले. कधी एखाद्या मोठ्या शिळेच्या मागे शरीर लपवून थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करीतील, तर कधी एखाद्या घनदाट झाडाच्या बुंध्याशी हताश होऊन बसत. थंडीपासून काहीही सुटका होत नव्हती. अन्न पाण्यावाचून आणि विश्रांतीविना त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. अंगातली शक्ती क्षीण होत चालली होती आणि डोळ्यांसमोर अंधारे येत होती. तरी देखील मृत्यू मात्र त्यांना जवळ करत नव्हता. कधी ते वेदनेने आक्रोश करीत, तर कधी निराशेने निःशब्द अश्रू ढाळीत. पण अशा असह्य यातनामय अवस्थेतही अनेक दिवस ते या हिमालयाच्या जंगलात भटकत राहिले. भूकेने व्याकुळ असतानाही एखादा लहानसा प्राणी नजरेस पडला तरी त्याला पकडून मारण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. एकतर अशक्तपणा आणि दुसरं म्हणजे आधीच पाप भोगत असताना आणखी हिंसा करून उपयोग काय, असा भाव त्यांच्या मनात होता. त्यामुळे ते अन्नाविना आणि आशाविना दिवस कंठत राहिले. बराच काळ या यातना सहन केल्यावर एका भयावह थंड रात्री मल्यवानने व्यथा असह्य होऊन दुःखी नजरेने पुष्पावतीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, आपलं जीवन या अवस्थेत किती भयंकर झालंय बघ. आपण स्वर्गातील सुखसोयी, आपली कला, आपलं सुंदर रूप सर्व काही गमावलं. कोणते पाप केले होते आपण, ज्यामुळे असा शाप भोगावा लागतोय? इंद्रदेवांनी आपल्याला किती कठोर शिक्षा दिलीये. खरं तर आपण आपली चूक मान्य करतो आणि तिची शिक्षा भोगतो आहोत, पण हे यातनामय जीवन आता सहनही होत नाहीये. या पिशाच्च रूपात अस्तित्व जगवणं म्हणजे रोज थोडं थोडं मरत राहण्यासारखं आहे. नरकात जावं लागलं असतं तरी कदाचित एवढं दुःख नसतं. सांग ना, आता आपण काय करू शकतो? पुष्पावती देखील दुःखाने व्याकुळ झाली होती. ती डोळ्यातून अश्रुधारा उघळवत हळूच म्हणाली, आपल्या कर्मांनी आपणच आपलं सर्वस्व गमावलं. स्वर्गातून एका क्षणाच्या मोहामुळे आज आपल्यावर इतकी भयानक शिक्षा ओढवली आहे. मल्यवान, माझ्यामुळेच तुझं गाणं चुकलं. माझीच नजर तुझ्यावर खेळली आणि आपण दोघंही मोहाच्या आगीत जळालो. मी स्वतःलाच कधीच माफ करू शकणार नाही. या गारठ्यावलेल्या अंधारात आपण दिवस काढतोय ते मृत्यूपेक्षाही वाईट आहे. कदाचित हे सर्व परमेश्वराचीच इच्छा असावी. पण प्रभू आपल्यावर कधी दया करेल का रे? असं म्हणताना तिचा कंठ दाटून आला आणि ती हमसून रडू लागली. मल्यवानने तिला जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देऊ लागला. पण त्याच्या मनातही निराशेचे काळे ढग भरून आले होते. पुष्पावती आणि मल्यवान यांच्यासाठी काळाचा प्रत्येक क्षण आता असह्य बनला होता. दिवस असो वा रात्र, प्रत्येक क्षण नव्या यातना घेऊन येत होता. दोघेही आपल्या चुकांसाठी परमेश्वराकडे मनोमन क्षमा मागत होते, पण त्यांना कुठलाही मार्ग दिसत नव्हता. पुढे काहीच आशा उरली नाही अशी त्यांची अवस्था झाली होती. अशा परिस्थितीत भटकत भटकत एके दिवशी ते दोघे हिमालयातील एका विशाल पिंपळा वृक्षाखाली येऊन थांबले. दोघांचेही शरीर थकून भागलेले आणि मन निराशेने भरलेले होते. त्या मोठ्या वृक्षाच्या पायथ्याशी ते निढाळ बसले आणि अंतरात्म्याने परमेश्वराला आर्त हाक देऊ लागले. प्रायश्चित्ताची काहीशी आशा त्यांच्या मनात अद्याप होती, पण त्यांना त्याबद्दल खात्री नव्हती. त्यांना कल्पना नव्हती की तो दिवस काहीतरी विशेष घेऊन आला आहे. तो दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जया एकादशीचा होता, ज्या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धेने पूजा केली जाते. मल्यवान आणि पुष्पावती या दोघांनीही त्या दिवशी नकळत काहीही अन्नपाणी ग्रहण केले नाही. दिवसभर त्यांच्या पोटी अन्नाचा एकही कण गेला नव्हता. आजूबाजूला काही जंगली फळे दिसत होती, पण अपार दुःखामुळे त्यांनी ती तोडण्याचाही प्रयत्न केला नाही. त्या दिवशी त्यांनी कोणतेही पापकर्म वा हिंसक कृत्यही केले नाही. संध्याकाळ झाली तरी त्यांना कुठेच आसरा मिळाला नाही की अन्नाचा एक कणही मिळाला नाही. संपूर्ण दिवस त्यांनी उपाशीपोटी आणि दुःखातच त्या पिंपळाच्या झाडाखाली काढला. रात्र झाली तसे हिमालयातील गारठा आणखीनच वाढला. बोचऱ्या थंडीच्या लाटा त्यांच्या शरीरातून आरपार होऊ लागल्या. शरीर अत्यंत थकलं असलं तरी थंडीच्या प्रखरतेमुळे त्यांच्या डोळ्यांवर झोप नव्हती. त्या निराधार अवस्थेत दोघेही एकमेकांना बिलगून त्या झाडाखाली आसरा घेऊन बसले. शरीराला शरीराची ऊब देण्याचा प्रयत्न करूनही थंडी कमी होत नव्हती.
त्या दुःखद अवस्थेत त्यांच्या तोंडून हळूहळू भगवान श्रीहरीचं नाम उच्चारलं जाऊ लागलं. ते करुण स्वरात प्रभूला विनवू लागले, हे भगवान, आम्ही पापी आहोत, पण एकदाच दयादृष्टी करून आम्हाला या यातनांतून मुक्त करा, अन्यथा मृत्यू द्या. अशा प्रकारे थंडी आणि वेदना सहन करत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. दुःख आणि शारीरिक यातनांनी ग्रासलेल्या त्या रात्री त्यांनी प्रभूचे नाव घेण्यातच जागरण केले. पहाट होताच पूर्व दिशेला सूर्योदयाचा सोनेरी प्रभाकर उगवला. थंड वाऱ्याची झुळूक हलकेच सुटू लागली आणि आसपास पक्ष्यांचे कूजन ऐकू येऊ लागले. नवीन प्रभाताची वर्दी मिळाली. त्या पहाटे अखेर परमेश्वराची कृपा दोघांवर झाली. पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या त्या दोन्ही व्याकुळ आत्म्यांच्या देहाभोवती अचानक एक तेजस्वी प्रकाश किरण प्रकट झाला. काही क्षणातच मल्यवान आणि पुष्पावती यांच्या कुरूप पिशाच्य देहात विलक्षण बदल होऊ लागला. त्यांचे काळवंडलेले भेसूर रूप नाहीसे झाले आणि त्या जागी पुन्हा त्यांचे तेजस्वी सुंदर देवता सदृश रूप प्रकट झाले. अंगावरील फाटकी चिंदे नाहीशी होऊन त्या जागी रेशमी सुंदर वस्त्र आणि अलंकार प्रकट झाले. मल्यवानने आश्चर्यचकित होऊन पुष्पावतीकडे पाहिले आणि पुष्पावतीने त्याच्याकडे. दोघेही अविश्वासाने एकमेकांना न्याहाळत होते. काही क्षणातच तो अविश्वास अपार आनंदात बदलला. आपले पूर्वीचे रूप पुन्हा प्राप्त झाल्याचे पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी हात जोडून आकाशाकडे पाहून मनोमन भगवान विष्णूचे आभार मानले. एका रात्रीत घडलेल्या या चमत्कारिक बदलामुळे त्यांचा भयंकर शाप संपला होता. ही गोष्ट खुद्द त्यांनाही अद्भुत वाटत होती. तेवढ्यात स्वर्गातून दुंदुभी आणि नगाऱ्यांचा मंगल नाद घुमला आणि एक तेजस्वी दिव्य विमान खाली उतरले. देवराज इंद्रानेच आपले 2 अपराधी कलाकार शापातून मुक्त झाल्याचे समजताच त्यांना परत आणण्यासाठी हे विमान पाठवले होते. सोनेरी प्रकाशाने न्हालेले आणि पताकांनी सुशोभित असे स्वर्गीय विमान पिंपळ वृक्षाजवळ येऊन थांबले. त्यातून सौम्य वाद्यध्वनी ऐकू येत होता. मल्यवान आणि पुष्पावती यांनी आदरपूर्वक हात जोडले आणि त्या दिव्य विमानात आसन घेऊन बसले. त्या विमानाने मल्यवान आणि पुष्पावती यांना स्वर्गलोकाच्या दिशेने झेप घेतली. स्वर्गाकडे प्रवास करत असताना आकाशमार्गातील इतर देवगण आणि गंधर्वांनी त्यांच्या पुनरागमनाबद्दल आनंद प्रकट केला. दोघांवर पुष्पवृष्टी होऊ लागली आणि अप्सरा गंधर्वांनी आनंदगीत गाऊन त्यांचे स्वागत केले. प्रसिद्ध अप्सरा उर्वशी, मेनका आणि रंभा देखील आनंदाने नृत्य करू लागल्या. काही वेळातच ते विमान इंद्रदेवाच्या अमरावती नगरीत येऊन पोहोचले. देवराज इंद्रच्या राजसभेच्या प्रांगणात विमान उतरताच मल्यवान आणि पुष्पावती खाली उतरले. त्यांना पाहताच सर्व देवता आणि गंधर्व अचंबित झाले. देवराज इंद्र स्वतः डोळे विस्फारून त्यांच्या पुनरागमनाकडे पाहू लागले. इंद्रदेव काही क्षण निशब्द झाले. अखेर ते पुढे होऊन आश्चर्याने उद्गारले, मल्यवान, पुष्पावती, मी तुम्हाला पिशच्च योनीत भटकण्याचा शाप दिला होता, पण इतक्या लवकर तुम्ही त्यातून मुक्त कसे झालात? माझा कठोर शाप असा निष्फळ होईल अशी कोणती पुण्यक्रिया तुम्ही केली? कृपा करून मला सविस्तर सांगा. सभेत जमलेल्या इतर देवतांनाही ही गोष्ट अचंबित करणारी वाटत होती. सगळेजण कान टवकारून त्यांच्या उत्तराकडे लक्ष लावून होते. इंद्रदेवांचा प्रश्न ऐकून मल्यवानाने विनम्रतेने हात जोडले. तो आदराने म्हणाला, हे देवराज, आम्हालाही हे अद्भुतच वाटत आहे की आम्ही इतक्या लवकर त्या पिशाच्च्या अवस्थेतून मुक्त झालो. परंतु ह्यामागचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे परमेश्वराची अपार कृपा आणि जया एकादशीचे व्रत. आज माघ शुक्ल पक्षाच्या या जया एकादशी दिवशी आम्ही दोघांनीही अन्नाचा कण देखील घेतला नाही आणि रात्रभर जागून प्रभूचे स्मरण केले. दुःख आणि थंडीने व्याकुळ होऊन नकळतच आमच्याकडून हे व्रत पाळले गेले, परंतु त्याचे फळ आम्हाला मिळाले. भगवान श्रीहरीच्या कृपादृष्टीने आणि जया एकादशी व्रताच्या पुण्यबलानेच आम्ही या भयंकर पिशाच्य योनीतून मुक्त होऊ शकलो आहोत. मल्यवानचे उत्तर ऐकताच संपूर्ण सभागृह आनंदित झाले. समस्त देव गंधर्वांनी टाळ्यांच्या गजरात जया एकादशी व्रताच्या महिम्याचा जयघोष केला. इंद्रदेव आपल्या आसनावरून उतरून पुढे आले आणि आनंदाने दोघांच्या गळ्यात विजयाचे सुवासिक हार घातले. तसेच त्यांना पुन्हा आपल्या सभेत मानाचे स्थान दिले. पुष्पावती आणि मल्यवानाने आदरपूर्वक इंद्रदेवांना प्रणाम केले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचे भाव होते. त्यानंतर दोघांना स्वर्गलोकी पूर्वीप्रमाणे सन्मानाचे स्थान प्राप्त झाले. स्वर्गातील अप्सरा गंधर्वांच्या समुदायात पुन्हा त्यांना मानसन्मान मिळू लागला. एका छोट्याशा चुकीने त्यांनी गमावलेला दर्जा प्रभूच्या कृपेने त्यांना पुन्हा प्राप्त झाला होता. त्यावेळी संपूर्ण स्वर्गलोक हरी नारायण भगवान विष्णू की जय अशा जयघोषांनी निनादून गेले.
श्रीकृष्णांनी कथा समाप्त करून अर्जुनाकडे पाहत विचारले, पार्थ, पाहिलंस ना तू जया एकादशी व्रताचं अद्भुत महत्त्व? या एकादशीचा उपवास करून मल्यवान आणि पुष्पावतीला पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली आणि त्यांना पुन्हा स्वर्ग प्राप्त झाला. जो श्रद्धेने आणि भक्तिभावाने जया एकादशीचं व्रत पाळतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला अशा नीच योनीत पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जया एकादशीच्या पुण्यप्रभावाने मनुष्य अगदी ब्रह्महत्येसारख्या महापापांपासून देखील मुक्त होऊ शकतो आणि त्याला श्री विष्णूंच्या परमधाम वैकुंठ लोकात स्थान प्राप्त होतं. या एका व्रताच्या पुण्याईने त्याला सर्व तीर्थस्नान, महान यज्ञ आणि दान केल्यासमान फळ मिळतं. खरं तर जया एकादशीसारखं दुसरं कोणतंही श्रेष्ठ व्रत नाही. त्यामुळे जो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने या पवित्र व्रताचं पालन करील तो निश्चितच मोक्ष आणि परम आनंद प्राप्तीचा अधिकारी होईल. श्रीकृष्ण म्हणाले, पार्थ, ज्या ज्या जया एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे हरिश्चंद्रासारख्या थोर राजाचे सर्व दुःख नाहीसे झाले आणि त्याचे हरवलेले राज्यही परत मिळाले, त्या व्रताचे महात्म्य किती प्रबल आहे हे तू बघितलंस. हा व्रत कलियुगातही भक्तांना मोठा आधार देऊ शकतो. जया एकादशीचं व्रत केल्याने केवळ स्वर्गसुखच नाही तर पृथ्वीवरही सर्व सद्भावना, यश आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीकृष्णांकडून जया एकादशीच्या कथा, महत्वाचे हे विवरण ऐकून अर्जुनाचे हृदय भक्तिभावाने भरून आले. तो भावुक स्वरात म्हणाला, हे माधवा, आपण मला माल्यवान पुष्पावतींची तसेच सत्यव्रती राजा हरिश्चंद्राची कथा सांगून या व्रताचे अद्वितीय महत्त्व पटवून दिले. या दिव्य कथांमधून मला महान शिकवण मिळाली आहे. आता मला खरोखरच जया एकादशीच्या महात्म्याची पूर्ण अनुभूती झाली आहे. असं म्हणून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना नम्रतेने वंदन केले.